राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवरती काल शहरातल्या बाजारपेठांमध्ये गेल्या 2 दिवसाच्या तुलनेत भाज्यांची बऱ्यापैकी आवक झाली। नाशकातल्या बाजारपेठेत पोलीस बंदोबस्तात 195 ट्रक भाजीपाला आणण्यात आला, तर शहराची गरज लक्षात घेता दुधाचे 95 टँकर देखील नाशकात दाखल झाले। तिकडे नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये देखील जवळपास 1000 भाज्यांचे ट्रक काल दाखल झाले। यामध्ये 89 ट्रक बटाटा तर 277 इतर भाजीपाल्याच्या गाड्यांचा समावेश आहे। तिकडे पुणे बाजारात काल तब्बल 920 गाड्यांच्या भाज्यांची आवक झाली। शनिवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ही आवक व्हायला सुरुवात झाली। राज्यातल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईच्या परळमध्ये भाजपने सुरू केलेल्या शेतकरी आठवडी बाजाराला चांगला प्रतिसाद मिळतोय। पुणे, पुरंदर, सासवड, बारामती या ठिकाणाहून आलेल्या शेतकऱ्यांची फळं आणि भाज्यांची या बाजारात विक्री केली जाते। दरम्यान संपाबाबत संभ्रम कायम असल्यानं विक्रेते शेतकऱ्यांची संख्या तुलनेनं कमी दिसून येते। मुंबईतल्या शिवानी भिंगारडे नावाच्या तरुणीनं आपल्या पूर्व प्रियकरावरती सूड उगवण्यासाठी एक कट रचला। आपल्या पूर्व प्रियकराला छोटा शकीलचा माणूस असल्याचं भासवण्यासाठी तिनं रेल्वे पोलिसांना एक पत्र सोपवलं, ज्यात छोटा शकीलचा माणूस बॉम्बस्फोटासाठी मुंबईला येणार असल्याचा उल्लेख होता। पत्रातला मजकूर वाचून पोलिसांची झोपच उडाली। त्यांनी लागलीच तपास करत शिवानीच्या पूर्व प्रियकराला ताब्यात घेतलं असता या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला। त्यानंतर पोलिसांनी शिवानीला देखील ताब्यात घेतलं, तेव्हा प्रेमभंग झाल्यामुळे प्रियकराचा बदला घेण्यासाठी तिनं हे नाट्य रचल्याचं कबूल केलं। तुम्ही शहरात राहता मात्र तुम्हाला शेतीची आवड असेल तर आता तुम्ही आपल्या फ्लॅटमध्ये देखील भाजीपाला पिकवू शकता। घराच्या परिसरातील मोजक्या जागेचा कमी वेळेत, कमी पैशात आणि कमी श्रमात उपयोग करून तुम्ही हक्काची शेती करून सकस पालेभाज्या आणि फळं पिकवू शकता। मुंबईतल्या दिलीप हेरलेकर यांनी या शहरी शेतीचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे। या शहरी शेतीसाठी ते प्रशिक्षण देखील देतात।